कारण की लाईफ पार्टनरची गरज खूप आहे लाईफमध्ये, म्हणून त्यांना लाईफ पार्टनर म्हणलं जातं ना. बरोबर. कितीतरी वेळा आपण बघितलं जातं गर्लफ्रेंड बॉयफ्रेंड रिलेशन मध्ये असुस्तपर्यंत व्यवस्थित, ज्या दिवशी ब्रेकअप झाली किंवा काहीतरी मिसअंडरस्टँडिंग झाली तर लगेच लेडीज जाऊन फेक FIR करणं, ते सगळं केलं जातं. पॉश कायदा हे फक्त टायमिंगला रिस्ट्रिक्टेड नाहीये. ओके. एम्प्लॉई आणि एम्प्लॉयर मध्ये आहे. जर का कुठल्याही प्रकारे सेक्शुअली त्यांना कुठलंही कमेंटनी किंवा फिजिकली त्रास दिला तर ते कायद्याचा उपयोग केला जातं. आणि हे फक्त महिलांसाठी नाहीये, जेंट्ससाठी पण आहे. आजकाल रिलेशन असं राहिलंय स्वार्थासाठी राहिलंय. बरोबर. आता पहिल्यासारखं भावनिक रिलेशन एवढं राहिलेलं नाहीये. तर जेव्हा तुम्ही समोरच्याला पैसे देताय किंवा तुमचा जेव्हा व्यवहाराचा विषय आहे ते मला असं वाटतं की ते तुम्ही व्यवस्थित लिगलीच करायला पाहिजे. ते 2 मिनिटाचं काहीतरी चांगलं वाटण्यासाठी ते तुम्ही तुमचं जे प्रायव्हेट डेटा लीक करताय ते लीक न करता तुम्ही तुमच्या प्रायव्हसी सिक्युअर ठेवा. बाकीच्या ह्याच्यात बळी पडू नका. आपल्याला माहित नाही आपला डेटा ते कशा प्रकारे मिसयूज करतात ते. नमस्कार मंडळी, जय शिवराय. सतत काहीतरी वेगळं या पॉडकास्टमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत. आपण या नवरात्री स्पेशलमध्ये नारी शक्तीचं जागर ही आपण एक सिरीज घेऊन आलो आहोत. याच्यामध्ये आपण प्रत्येक फील्डमधल्या स्त्री शक्तीशी आपण बोलत आहोत. आपण डॉक्टरांशी चर्चा केली, आपण सोशल NGO जे चालवतात त्यांच्याशी चर्चा केली, बिझनेसमॅन वाल्यांशी चर्चा केली, काही डॉक्टर्स होते, डेंटिस्ट होते. आज आपल्याकडे अशी व्यक्ती आहे जी समाज, कायदा आणि आपण ह्या गोष्टींवरती आपण त्यांच्याशी डिस्कस करणार आहोत. तर आजच्या ज्या आपल्या गेस्ट आहेत त्या आहेत ॲडव्होकेट. त्यांनी फॅमिली मॅटर्स, क्रिमिनल केसेस अशी त्यांची स्पेशलायझेशन आहे. त्यांनी गेले 6 वर्षापासून त्या प्रॅक्टिस करतायत पुण्यामध्ये. तर आपले ज्या गेस्ट आहेत त्यांचं नाव आहे ॲडव्होकेट मनीषा शेट्टी. ॲडव्होकेट, तुमचं आमच्या या पॉडकास्ट चॅनलमध्ये खूप खूप स्वागत. खरं तर मी तुम्हाला विचारणार नाही तुमचा परिचय द्या, पण त्याच्या आधी म्हणजे परिचयाच्या आधी मला असं अपेक्षित आहे की आजकाल जे गुन्ह्याचे प्रमाण वाढलंय, म्हणजे त्याच्यामध्ये इगो असेल किंवा सोशल मीडिया पण असेल किंवा एकत्र कुटुंब, ज्याला आपण म्हणतो एकत्र कुटुंब पद्धती, अशा दिसत नाहीये. हे गुन्ह्यांचं प्रमाण वाढण्यामागचं कारण हे पण आहे की आणखीन दुसरं काही आहे? गुन्ह्याच्या प्रमाण वाढण्याच्या मागे भरपूर कारण आहे. गरिबांना त्यांचं बेसिक नीड्स पुरवायचं असतं. जे काही लोक गुन्हे पॅशन म्हणून करतात, ते काही लोक शॉर्ट टेम्पर. मेन भूमिका तर संस्काराचीच आहे. बरोबर. कारण की पहिलेच काळामध्ये आपल्याला आजी आजोबा, आई वडील सगळ्यांनी शिकवायचे आपण काय चूक आहे, काय बरोबर आहे. बरोबर. इव्हन बर्थडेच्या वेळी तुम्ही बघताल की पहिल्याच्या बर्थडेला असं होतं की तुम्ही तुमच्या मित्रमैत्रिणींना घरी घेऊन या, आपण साजरा करू. बरोबर. पण आता आई वडिलांना वेळच नाहीये, कारण की ते जॉबमध्ये बिझी असतात. न्यूक्लिअर फॅमिलीमध्ये आजी आजोबाचा कन्सेप्टच राहिला नाहीये. असेल तरी मिसअंडरस्टँडिंग मुळे एकाचं तोंड इकडं तर एकाचं तोंड. करेक्ट. मग ते इंटरफेरन्स आवडत नाही. म्हणजे आई वडिलांना आजी आजोबाचा इंटरफेरन्स आवडत नाहीये. मग ते काय करतात, बर्थडे साजरा करायचे, पैसे देऊन टाकतात पोरांना, जावा एन्जॉय करून या. पण आई वडिलांना सुद्धा माहित नाहीये की ह्यांचे मित्रमैत्रीण कोण आहे, कुठलं बॅकग्राऊंडचे, कोणासोबत हे उठतात बसतात. मग कंट्रोलच नाहीये ना कुठल्याही गोष्टी. बरोबर. बरोबर. आपल्याला आपल्या मुलांचं हे पण माहित नाहीये त्यांचं सर्कल कसं आहे. करेक्ट. आणि मुद्दा म्हणून मी हा पहिला प्रश्न याच्यासाठीच विचारला की इंट्रोडक्शन तर तुमचं होणारच आहे, पण आजकाल केसेसचं प्रमाण एवढं वाढलंय की लोक मुद्दामून करतायत की खरंच गुन्हे वाढतायत. म्हणजे असाही कधी कधी प्रश्न पडतो, कारण सकाळचा न्यूजपेपर उघडला तरी त्याच्यात केसेस, क्रिमिनल केसेस म्हणा, गुन्ह्यांच्या प्रमाणाचे बातम्या आपण बघतोच. न्यूज चॅनल्सला पण तेच दिसतं. म्हणजे माझा हा प्रश्न विचारण्याचा मागच्याचा हेतू हाच होता की एकतर एकत्र कुटुंब पद्धती राहिलेली नाही आहे, त्यात सोशल मीडिया आहे आणि लोकांची इगो. म्हणजे आजकाल पटकन राग येतो, म्हणजे समोरचा काय बोलतोय किंवा काय त्याला म्हणायचंय ते ऐकून घेण्याच्या मनस्थितीत नसतो. त्याच्यामुळे बऱ्याचशा हे क्लॅशेस होतात आणि त्याच्यातनं त्याचे रूपांतर केसेसमध्ये होतात. तर आता माझा प्रश्न असेल की तुम्ही ह्या करिअरमध्ये कसे आलात आणि तुम्ही एक्झॅक्टली काय हँडल करता? ऍक्च्युली मी ह्या करिअरमध्ये मम्मीमुळे आले. ओके. मला मम्मीने सांगितलं होतं की तू ऍडव्होकेट बन.
मग मला पण कुठेतरी जसं जसं मॅच्युरिटी वाढली, कॉलेजला गेले, मग मला पण वाटलं हे चॅलेंजिंग जॉब आहे. कुठेतरी आपण सोशल इंजिनियर आहे, जसं तुम्ही इंजिनियर्स बघता, आम्ही सोशल इंजिनियर आहे. कुठेतरी आम्ही इथं प्रत्येक प्रोफेशन मध्ये प्रोज अँड कॉन्स आहे, तसं इथं पण आहे. बरोबर, चॅलेंजिंग जॉब आहे. आपण समाजाला काहीतरी चांगलं करू म्हणून आले. बरोबर. आता कॉर्पोरेटमध्ये कसं 9 to 6 किंवा एक टायमिंग असतो, तसं तुमच्या फील्डमध्ये असतं का? आमच्या फील्डमध्ये अजिबात टायमिंग नाहीये. जेवढं तुम्ही हार्डवर्क कराल, जेवढं तुम्ही एफर्ट्स टाकाल, तेवढं कमी आहे. ओके. आता दुसरी गोष्ट म्हणजे तुम्ही जसं म्हणाला की तुम्ही क्रिमिनल केसेस पण हँडल करता, तर त्या केसेसमध्ये तर रिस्क खूप असते, आणि एक महिला म्हणून तुम्हाला कसं वाटतं, म्हणजे तुम्ही कसे हँडल करता? रिस्क तर आता सगळ्या ठिकाणी आहे, रिस्क आहेच. पण आपण आपलं क्लायंट आपल्याकडे येतो त्याला 100% न्याय मिळवून द्यायचं, ह्याची तयारी ठेवायची. पहिलेच मॅटरचं मेरिट काय आहे, कसं आहे, खरंच समोरच्यानी काय केलंय का नाही केलंय का, त्याचा बाजू ऐकून मग त्या हिशोबाने आपण पुढे जातो. ओके. दुसरा क्वेश्चन आता माझा असा आहे की लोक अदालत, ज्याला आपण लोक न्यायालय पण म्हणतो, आणि कोर्ट, या दोघांच्या भूमिका सेमच आहेत का वेगवेगळ्या आहेत? लोक अदालतमध्ये फक्त तुमच्या कंपाऊंडेबल मॅटर, जे तुम्ही तडजोड करून म्युच्युअली सेटल करू शकता, ते मॅटर जातात. ओके. जसं की आता आरटीओ कॅम्पेन करताय की कारण की तुम्ही जे चलन्स आहेत, ते चलन तुम्ही असं भरलं तर तुम्हाला कम्प्लीट अमाऊंट पे करावं लागतं. बरोबर. पण ज्या लोक अदालतचं जे ड्राईव्ह चालू असतं, तेव्हा तुम्हाला ते डिस्काउंटेड प्राइस मध्ये भेटतं. ओके. आणि कोर्टामध्ये आता 2 गोष्टी असतात, एक तालुक्याच्या लेवलला कोर्ट असतं, जिल्ह्याच्या डिस्ट्रिक्ट लेवलला असतं, त्याच्यानंतर हायकोर्ट, सुप्रीम कोर्ट. तर ह्या प्रोसेस म्हणजे याच्यातला फरक काय असतो, आणि सगळीकडे कामं सारखी चालतात का कशी वेगवेगळी असतात प्रत्येकाची? JMFC आहे, हे क्रिमिनल रिलेटेड आहे. CJJD, CJSD हे सिव्हिलचा भाग झालं. ह्यांच्या रिपोर्टिंग असतं डिस्ट्रिक्ट अँड सेशन कोर्टमध्ये. ओके. आणि तिथून जातं हायकोर्ट, अपिलेट कोर्ट्स आहेत, आणि हायकोर्ट नंतर सुप्रीम कोर्ट. ओके. सनी देओलचा डायलॉग आहे, तारीख पे तारीख, तारीख पे तारीख. म्हणजे आपण म्हणतो की कोर्टाचं काय खरं नसतं, म्हणजे मी आता ह्या वयात आहे तर कदाचित म्हातारपणात माझा रिझल्ट लागेल, म्हणजे अशा खूप असतात. मग आता त्याच्यामध्ये फास्ट ट्रॅक कोर्टची संकल्पना आली, एक्झॅक्टली ती कशी वर्क करते? म्हणजे फास्ट ट्रॅक कोर्ट असूनही अजून एवढा का डिले होतो? नाही, जसं मॅटरचं मेरिट असतं तसं नक्कीच तुम्हाला न्याय मिळतं कोर्टात. फक्त एवढंच की तुम्ही तो खराचा बाजूनी आहे, आणि तुम्ही जसं पुरावे प्रोड्यूस करता कोर्टात त्याच्यावर आहे. वकिलांच्या हातात पण आहे गोष्टी, इव्हन क्लायंटच्या हातात पण आहे. ओके. जसं तुम्ही अंडरस्टँडिंग आणि कोऑपरेशनने चालाल, तेवढं लवकर तुमच्या मॅटरला निकाल लागते. ओके. आता दुसरं होतं की तुम्ही फॅमिली मॅटर्स मध्ये पण केसेस हँडल करता. त्याकडे येण्याच्या आधी मी म्हणेल की लहान मुलांचे जे कायदा आहे, पॉक्सो कायदा, तर त्याच्याबद्दल केसेस तुम्ही हँडल केल्यात, आणि त्या कशा प्रकारच्या असतात? म्हणजे एक साधारण बऱ्यापैकी केसेस तर ओळखीमध्येच होतं, ओळखीतल्या लोकांनीच केलेलं असतं. आता आपण असं म्हणू शकतो की स्कूलमध्ये पण आजकाल गुड टच, बॅड टच सगळं शिकवलं जातं, पण कधी कधी पेरेंट्स हे ना मिसयूज करतात त्या कायद्याची. ओके. म्हणजे जसं की कधी कधी गुन्हा घडलेलं पण नसतं, पण टूल्स म्हणून वापरून फेक कंप्लेंट्स केलं जातं. ओके. लहान मुलांना धरून काहीतरी करू शकतो, कधीतरी होतं, असं नाहीये की प्रत्येक वेळी. म्हणजे इंटेन्शन असेल तरच होतं. ओके. आता याच्यामध्ये म्हणजे शाळांनी आणि पालकांनी काय करायला हवं? म्हणजे अगदी आपण पहिल्याच्या काळी बघू, जास्त पहिले नाही, आता तुम्ही 10-20 वर्षाच्या आधी पण बघाल, पहिले कसं असायचे, आई वडील संस्कार द्यायचे, आपल्याला शिकवायचे की डूज अँड डोंट्स, काय करायला पाहिजे आणि काय नाही करायला पाहिजे. पण आता तुम्ही बघितला, आजी आजोबा शिकवायला नाहीये, कारण की आपण न्यूक्लिअर फॅमिलीमध्ये राहतो अगेन. आणि राहिल्या गोष्टी टीचर्स, पहिलेचे टीचर्स हे गार्डियन म्हणून पोरांना हँडल करायचे, पण आता हल्ली असं झालंय, टीचरनी एक लहान बाळाला ओरडले किंवा मारले तर लगेच पेरेंट्स कंप्लेंट करू, तुम्ही कसं काय. मग आता टीचर्स लोक पण हे गार्डियन म्हणून काम करत नाहीये, ते एम्प्लॉई म्हणून करतात, कारण की त्यांना पण रिस्ट्रिक्ट केलं गेलंय. बरोबर.
मग चिल्ड्रनला कळतच नाहीये ना पोरांना की काय करायला पाहिजे, काय बरोबर आहे, काय चुकीचं आहे. बरोबर. आणि वरनं सोशल मीडिया, मोबाईल. आपल्या वेळी आपल्याला मोबाईल बघायला पण भेटलं नव्हतं. आता टीव्ही, मोबाईल सगळ्याला इझी ऍक्सेस आहे. हा, म्हणजे आता याच्यावरच म्हणजे ज्या वयात लहान मुलांना जे कळायला नको ते आजकाल सोशल मीडियामुळे किंवा मोबाईलमुळे कळतात. त्याचे इम्पॅक्ट असे काही केसेस आलेत का तुमच्याकडे की ज्या हँडल करताना तुम्हाला पण वाटतं की खरंच सोशल मीडिया लहान मुलांपासून किंवा मोठ्या माणसांपासून पण दूर ठेवायला पाहिजे? प्रत्येक गोष्टीचं प्रोज अँड कॉन्स आहे. जर का तुम्ही सोशल मीडिया एक नॉलेज म्हणून बघत असाल त्याच्याकडे, तर नक्कीच ते बेनिफिशियल आहे. पण आजकालचे यंग लोक रील्स बघून बघून टाइमपास करतात. बरोबर. म्हणजे तिथं त्यांना हार्डवर्क करायचं नाहीये, डेडिकेशन नाहीये, कुठं नाहीये, टाइमपास नुसतं. पोरांना पण जे नाही दाखवायला पाहिजे ते सगळं ऍक्सेस आहे. रिस्ट्रिक्शन तिथं नाहीच आहे. करेक्ट. ते काही बघू शकतात. मग कमी एज मध्ये त्यांना भरपूर गोष्टी असे कळतात जे कळायला त्या वयात नाही पाहिजे. हा, म्हणजे प्री मॅच्युअर मध्ये ते मॅच्युअर गोष्टी कळायला लागतात त्यांना. मग ते आता आपल्याला माहित नाही ना ते गोष्टीला पॉझिटिव्हली बघतील का निगेटिव्ह. ऑब्व्हियसली निगेटिव्हली बघणार. बरोबर. त्यामुळे त्याचा साईड इफेक्ट भरपूर आहे. बरोबर. आपण पुण्यामध्ये असतो, पुण्यामध्ये पण असे भरपूर केसेस आहेत की दरवर्षी म्हणजे हजारोंच्या संख्येने, म्हणजे असं म्हणतात की जेवढी लग्न नाही होत तेवढे घटस्फोट पुण्यामध्ये होतात. तर त्याचं कारण काय, म्हणजे सोशल मीडिया की आणखीन काही वेगळं? त्याचं एन नंबर ऑफ रिझन्स आहे. त्यामधले एक मोठं कारण आहे. आता काय झालंय, पहिले काळी असं होतं की वडिलांनी मुलीचं लग्न करून दिलं म्हणजे तुझं माझं, म्हणजे त्यांच्यासाठी ती मेली असंच कन्सेप्ट होतं. त्या कन्सेप्टमुळं कसं होतं, मुलीकडे पर्यायच नव्हतं. काही होऊ द्या, कसंही होऊ द्या. आणि त्या काळीची लेडीज ते परावलंबी होते, ते स्वावलंबी नव्हते. बरोबर. म्हणजे ते डिपेंडेंट होते या आयदर वडिलांवर, लग्न झाल्यावर नवरा आणि नवऱ्याच्या रिलेटिव्ह. आत्ताच्या मुली मोस्ट ऑफ दी वुमेन वर्किंग आहे, इंडिपेंडेंट आहे, ते एज्युकेटेड आहेत. त्यामुळे त्यांना बरोबर काय चुकीचं काय ते आयडेंटिफाय करू शकतात. त्यांच्याकडे पेशन्स नाहीये, किंवा कुठल्याही कपलमध्ये पेशन्सची कमी जास्त जाणवलं जाते. की पहिलेच्या काळी असं आपण बघतो की त्यांना चुका माफ करायची पण स्वभावामध्ये होतं ते गोष्टी. आताच्या लोकांना ते नाही करायचंय. हा, म्हणजे एकतर आता एकत्र कुटुंब पद्धत नाहीयेत, दोघेच असतात, दोघे वर्किंग असतात. आणि मुलं असेल तर आणखीनच वेगळं, मुलांकडे बघायला वेळ नसतं. आणि आई वडील, मुलीचा आई वडील म्हणजे आता पहिल्यासारखं नाही राहिले. मुलीला पण खूप पॅम्पर केलं गेलंय. पॅम्पर चाइल्ड आहे आता ती पण. बरोबर. थोडं काय झालं ते येणार, ते इंटरफेरन्स, त्यांचे इंटरफेरन्स, दॅट इज ऑल्सो वन ऑफ द रिझन. ओके. हे सगळ्या गोष्टी तुमच्या ह्या 6 वर्षामध्ये, म्हणजे जसं आता घटस्फोटाचं प्रमाण तर खूप वाढलंय, पण अशा काही केसेस आल्यात की म्हणजे अशी कुठली केस आली की ती तुम्हाला लक्षात राहिली की अरे नाही, हे असं नको व्हायला हवं होतं? हा, एक केस होतं. त्या केसमध्ये 2 मुलं होते मला, आणि त्यांचं फक्त किरकोळ कारणामुळं की थोडंसं अंडरस्टँडिंग इश्यू. मला वाटत होतं नाही व्हायला पाहिजे, पण ते दोघांनी शेवटीपर्यंत समजूनच घेतलं नाही आणि शेवटी डिवोर्सच झालं. माझा पुढचा प्रश्न याच्यावरतीच आहे. मोस्टली नवरा बायकोच्या भांडणामध्ये म्हणजे घटस्फोट तर होतच, पण घटस्फोट झाल्यानंतर सगळ्यात जास्त त्रास नवऱ्याला होतो, बायकोला होतं की मुलांना होतो? त्रास तर सगळ्यांना होतं. आणि त्यांच्या इगोमुळे ते त्यांना इमिडिएट कळत नसेल तरी कालांतराने कळणारच आहे कशामुळे झालंय, का झालंय. ह्याच्यापेक्षा ऍडजस्ट केलं असतं तर बरं झालं असतं. पण इमिडिएट त्रास जे होतं मुलांना होतं. ओके. आणि कस्टडी जी असते, ही कस्टडी कुठल्या बेसवर दिली जाते मोस्टली? कस्टडी फॉर दी फर्स्ट 5 years मम्मीकडेच असते, आईकडे असते. त्याच्यानंतर ते पोरांचं विश न कन्सिडर करता वेलफेअर ऑफ दी चाइल्ड ह्या कन्सेप्ट मुळे ठरवलं जातं की त्या बाळाचा वेलफेअर कुठे आहे जास्त. बरोबर. हा, पण आता जर मुलं जर मोठी असतील, म्हणजे जर ऍडल्ट असेल, असं समजा की 18 वर्षाच्या वरती आहेत आणि एखाद्या कपलचं घटस्फोट झाला, तर त्या केसमध्ये कशी कस्टडी दिली जाते? 18 वर्षाच्या पुढं मेजरला कस्टडी हे रूल नाहीच आहे. ओके. दॅट इज टोटली विश ऑफ दी चाइल्ड. ओके. म्हणजे त्यांना त्यांचा अधिकार आहे कोणासोबत राहायचं किंवा नाही राहायचं, किंवा दोघांसोबत पण राहू शकतात. ओके 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 ओके.
आता गेली 6 वर्ष तुम्ही घटस्फोटावरती काम करतायत. प्रामुख्याने कुठली कारणं आहेत की ज्याच्यामुळे जास्त घटस्फोट होत आहेत? खूप सारे कारण आहेत. त्यामध्ये पहिलं आहे अंडरस्टँडिंग इश्यू, मग येतं इगो. मग दोघंही आता एज्युकेटेड आहेत, त्यामुळे दोघंही एकमेकांचं बरोबर आहे ते प्रूव्ह करत असतात. बरोबर. पहिलीची फॅमिली जॉईंट फॅमिली होती, आता न्यूक्लिअर फॅमिली आहे. किंवा कधी कधी असं पण होतं पेरेंट्सच्या इंटरफेरन्समुळे पण हे कारण आहे. बरोबर. किंवा तुमचं जॉब किंवा बिझनेस मधलं जे स्ट्रेस आहे किंवा ओव्हर बर्डन आहे, त्यामुळे पण माणूस एक्झॉस्ट होऊन एक्सपेक्टेशन्स वाढतात. बरोबर. मला असं वाटतं हे रिलेशन गिव्ह अँड टेक मध्ये असावा, पण हे गिव्ह अँड टेक मध्ये नसून फक्त आपण चांगलं काय द्यायचं त्यापेक्षा आपण अपेक्षा ठेवून बसलोय की समोरच्याकडनं ते पाहिजे. बरोबर. ते पण एक आहे. मग तुम्ही इनिशिएट घ्या ना, म्हणजे तुम्ही व्यवस्थित करायला बघा, तुम्ही अंडरस्टँडिंग म्हणा, तुम्ही लव्हिंग, केअरिंग, रेस्पेक्टफुल केलं तर समोरचा ऑटोमॅटिकली द्यायला सुरू करेल. आता सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुम्ही एवढं सांगितलं की एकत्र कुटुंब पद्धत म्हणा किंवा इगो म्हणा, ह्या गोष्टींमुळे घटस्फोट होतात. पण घटस्फोट होऊच नाही, होणार नाहीत असं नाहीये, त्याला कारण वेगवेगळे असू शकतात. पण म्हणजे तर तुम्ही एवढ्या केसेस हँडल करा, त्याच्यात सफर तर सगळेच होतात, लहान मुलांपासून ते पूर्ण फॅमिली आणि इव्हन ते दोघं स्वतःही. पण घटस्फोट होऊ नये म्हणून तुम्हाला काय वाटतं की काय करायला पाहिजे? मला असं वाटतंय की तुम्ही पहिले तुमचं एकतरी इश्यू घटस्फोटचं लॉंग डिस्टन्स पण आहे, लॉंग डिस्टन्स रिलेशनशिप. पण जेव्हा तुमचं बॉन्डिंग आणि कम्युनिकेशन व्यवस्थित असेल तर डिस्टन्स डझंट मॅटर. ओके. कारण की मेन टूल तर एक आहे बॉन्डिंग आणि दुसरं कम्युनिकेशन आणि तिसरं रेस्पेक्ट. हे जर का तुम्ही व्यवस्थित मेंटेन ठेवला तर बाकीच्या काही गरजच लागत नाहीये. बरोबर. आणि त्याच्यानंतर मला असं वाटतं की जर का तुमचं काहीतरी मिसअंडरस्टँडिंग होतंय तर तुम्ही काउन्सिलिंग घेऊ शकता. आता कितीतरी काउन्सिलर्स अवेलेबल आहेत. तुम्ही शेवटचा पाऊल उचलायचा आधी तुम्ही हे सगळं ट्राय करून बघायला पाहिजे. कारण की हे घटस्फोटमुळं फक्त हे दोघांचं लाईफ नाही तर दोन फॅमिलीज, जर का मुलं असेल तर त्यांचं तर पूर्ण लाईफ अफेक्ट होतं. बरोबर. म्हणजे अशा पण काही केसेस ऐकल्यात किंवा बघितल्यात, म्हणजे ज्यांच्याकडनं काउन्सिलिंग घ्यायला जातात, एक तर ते त्यांचे मित्र असतात, आयदर ते लग्न झालेले असतील किंवा ते स्वतः घटस्फोटीत असतात किंवा त्यांची लग्नच झालेली नाही, अशा व्यक्तींशी ते चर्चा करतात की मी काय करायला पाहिजे. कदाचित हे पण सल्ले चुकीचे ठरू शकतात असं वाटतं. पण सल्ले चुकीचं असेल तरी शेवटी आपल्या हातात असतं आपण त्याच्यातलं काय घ्यायचं आणि काय नाही. बरोबर. शेवटी 24/7 आपण आपल्या पार्टनर सोबत असतो. बरोबर. आपण काउन्सिलरला कधी कधी खोटं पण बोलतो, मिसलीड करतो, पण शेवटी आपल्या दोघांना माहिती आपण काय करतोय, कोणाचं काय आहे. आणि मला असं वाटतं ह्या दोघांमध्ये चुकीचं कोण बरोबर कोण हे प्रूव्ह करण्यापेक्षा समजूतदारीने समजून घेऊन पुढे जाणं गरजेचं आहे. ओके. कारण की लाईफ पार्टनरची गरज खूप आहे लाईफमध्ये, म्हणून त्यांना लाईफ पार्टनर म्हणलं जातं ना. बरोबर. आता दुसरी गोष्ट, आपल्याकडे कन्सेप्ट आली म्हणजे पाश्चात्य संस्कृती जी ती आहे असं म्हणूयात आपण, कारण पूर्वी तर नव्हतं लिव्ह इन रिलेशनशिप. तर लिव्ह इन रिलेशनशिप मध्ये पण घटस्फोट होतात का? लिव्ह इन रिलेशनशिप मध्ये घटस्फोट नाही होत. ओके. घटस्फोट हे फक्त मॅरेज झालं असेल तरच होतं, डिवोर्स. आपण आता लिव्ह इन रिलेशनशिप मध्ये जे राहतात बऱ्याच वेळा ते अग्रीमेंट पण काही करतात, ते अग्रीमेंट कशा प्रकारचे असतात आणि त्यांना काय कुठला कायदा संरक्षण देतो त्यांना? कायद्याने संरक्षण नाहीये त्यांना. ओके. फक्त ते असं असतं कारण की कितीतरी वेळा आपण बघितलं जातं गर्लफ्रेंड बॉयफ्रेंड रिलेशन मध्ये असुस्तपर्यंत व्यवस्थित, ज्या दिवशी ब्रेकअप झाली किंवा काहीतरी मिसअंडरस्टँडिंग झाली तर लगेच लेडीज जाऊन फेक FIR करणं, ते सगळं केलं जातं. त्यामुळं ते एक प्रिकॉशन म्हणून आपण अग्रीमेंट करून ठेवू शकतो. ओके. पण ह्याचा अर्थ असं नाहीये की ते FIR होणार नाही. ओके. FIR तरी होऊ शकतं. ओके. पण आपल्याला बेलच्या वेळी वगैरे किंवा ट्रायलच्या वेळी ते अग्रीमेंट उपयोगी पडू शकतो. ओके. लिव्ह इन म्हणजे ऍक्च्युअली दोघांचं म्युच्युअल अंडरस्टँडिंग संमतीने येतात, पण दोघेही अडल्ट असायला पाहिजे. ओके. एज अडल्ट. ओके. म्हणजे अशी कुठली केस आली तुमच्याकडे की जे लिव्ह इन रिलेशनशिप मध्ये आहेत आणि खूप कॉम्प्लिकेटेड काहीतरी झालंय आणि ती केस आली? म्हणजे कशी, एखादं एक्झाम्पल? ऍक्च्युली गर्लफ्रेंड बॉयफ्रेंड होते, नंतर त्यांच्यामध्ये काहीतरी मिसअंडरस्टँडिंग झाली, तर नंतर तो
आणि ऍग्रीमेंट मध्ये क्लिअर लिहिलं होतं की एकाने सुद्धा जर का लग्न नाही करायचं ठरवलं तर दुसऱ्यांनी त्याचा रेस्पेक्ट ठेवणार. पण त्याच्यानंतर ती मुलीने दबाव आणलं, नाही लग्न करायलाच पाहिजे, नाहीतर हे होईल ते होईल, मी कंप्लेंट करेल ते करेल, नाहीतर एवढं डिमांड्स वाढले. जेव्हा तो फुलफिल नाही केला तर खोटी FIR रेपची केली गेली आहे. ओके, मग अशा केसमध्ये काय म्हणजे काय निकाल? नाही, इमिडिएट बेल आउट झाले, मॅटर ट्रायल मला आहे. ओके, कारण की हे रेप हे कन्सेप्ट लिव्ह इन साठी नाहीये. ओके, रेप मध्ये क्लिअर लिहिलंय फोर्सफुली व्हायला पाहिजे, विदाउट कन्सेंट व्हायला पाहिजे. बरोबर, ते इन्ग्रेडियंट्स अट्रॅक्ट करत नाहीये. ओके. आता आपण घटस्फोट, क्रिमिनल काही गोष्टींबद्दल बोललो, लिव्ह इन बद्दल बोललो. थोडंसं आपण आता कोर्ट मॅटर्स म्हणजे बाकीचे ज्या काही मॅटर्स आहेत, म्हणजे बऱ्याच वेळा नोटरी केली जाते. तर एक असती रजिस्टर्ड डॉक्युमेंटवाली आणि एक विदाऊटवाली. याच्यामध्ये काय फरक असतो आणि कुठलं चांगलं, सेफेस्ट? विथ रेजिस्टर, सॉरी. ओके, ज्याच्यात सिरियल नंबर असतं. कारण की नेहमी सिरियल नंबर तेव्हाच तुम्हाला मिळतं जेव्हा तुम्ही दोन्ही पार्टी समोर असता, कारण की त्यांचे पण रेजिस्टरला ते सिग्नेचर घेतात. ओके. आणि सपोज विदाऊट रजिस्टर असेल डॉक्युमेंट तर ते किती व्हॅलिड असतं आणि कसं असतं? व्हॅलिड तरी असं दोन्हीपैकी एका पार्टीने चॅलेंज केलं तर व्हॅलिडिटी तिथं नसतंच, कारण की रेजिस्टर नाहीये, साईन खरंच केलंय का नाही केलंय, फोर्सफुली केलंय, आपण ते नाही सांगू शकत. ओके. आता हे झालं नोटरीबद्दल. आता बऱ्याच वेळा ॲग्रीमेंट होतात की रेंट ॲग्रीमेंट म्हणूया आपण एक एक्झाम्पल. रेंट ॲग्रीमेंटमध्ये पण बऱ्याच वेळा म्युच्युअल अंडरस्टँडिंगनी फॉर्मॅटनुसार त्या मालक आणि भाडेकर जो असतो त्याच्यामध्ये ॲग्रीमेंट होतं, पण तरी क्लॅशेस उठतात. असे काही क्लॅशेस आलेत का तुमच्यापर्यंत की नाही बाबा ॲग्रीमेंट असूनही ते कोर्टामध्ये केस झाली? हा, एविक्शन साठी येतात, कारण की ॲग्रीमेंटमध्ये भरपूर काही कंडिशन्स आहेत ज्याच्यामध्ये असं क्लिअर लिहिलेलं आहे की तुम्ही न्यूसेन्स क्रिएट नाही करू शकत, किंवा ते कंडिशनला ब्रीच केलं गेलं तर तेव्हा होऊ शकतं. ओके. घटस्फोटाचं पूर्वीप्रमाणे एवढं नव्हतं. म्हणजे आपण आजकाल असे पण बघतो की आपण आजी आजोबांचे 75 कधी 80 100 आपण त्यांचे वाढदिवस साजरे करतो. आजकाल म्हणजे ते एवढे वर्ष बरोबर असतात, पण कधी त्यांच्यात घटस्फोट फार क्वचित कोणाचा घडला असेल, मी तरी बघितलेलं नाहीये. पण आजकालच्या केसमध्ये 1 वर्ष पण टिकत नाही रिलेशन्स. याचं कारण काय? म्हणजे इगो की आणखीन काही? ही तर आजकालच्या जनरेशनला राईट्स काय आहे ते माहितीये, पण रेस्पॉन्सिबिलिटी नकोय. ओके. आणि त्याच्यानंतर म्युच्युअल रिस्पेक्ट, कुठेतरी म्युच्युअल रिस्पेक्ट असेल तर ते वर्कआउट होईल. पण त्यांना हे माहितीये समोरच्याकडनं रिस्पेक्ट पाहिजे, पण त्यांना द्यायचं नाहीये. त्यांना हे माहितीये की समोरच्याकडनं आपण काय काय घेऊ शकतो किंवा काय काय अपेक्षा आहे, पण स्वतःकडनं ते अपेक्षा समोरच्याची कम्प्लीट करायची नाहीये. आणि त्यांना अजिबात रेस्पॉन्सिबिलिटी नकोय, जॉईंट फॅमिली नकोय, त्यांना कोणाची इंटरफेरन्स नकोय, स्वतःच खरं करायचंय. बरोबर. सोशल मीडिया पण वन ऑफ द रिझन आहे. ओके. आणि जॉईंट फॅमिलीज नसल्यामुळे तो एक कदाचित बूस्ट त्याला मिळत असेल. कारण की पहिले कसं व्हायचं, कपल चुकले तरी आई वडिलांनी समजून काढायचे, अरे असं नको करू, समजून घे, सांभाळून घे. आता असं बोलायला कोणीच नाहीये. त्यांना असं वाटतं की भरपूर ऑप्शन्स आहेत, मग का ह्यांनाच का ऍडजस्ट करू. करेक्ट. हे झालं घटस्फोट किंवा फॅमिली मॅटर्स मधले. आता कॉर्पोरेट मॅटर्स पण, म्हणजे बऱ्याच ठिकाणी काय होतं की आजकाल IT सेक्टर मध्ये मोस्टली काय होतं, 9 to 6 हा जॉब राहिलेला नाहीये. ओव्हरटाईममुळे किंवा टार्गेट्समुळे कदाचित त्याचं 9 to 6 9 to 12 पण होतात बऱ्याच वेळा. आणि अशा ठिकाणी बऱ्याच वेळा फिमेल एम्प्लॉय असते, बऱ्याच वेळा त्यांच्याबद्दल हॅरेसमेंट पण होतं. तर त्याच्या संदर्भात गव्हर्नमेंटने पॉश कायदा काढलेला आहे, तो काय आहे एक्झॅक्टली? फिमेलला लेट नाईट थांबवत नाहीये, ऑफिसमध्ये कुठल्याही फिमेलला थांबवत नाही. पण पॉश कायदा हे फक्त टायमिंगला रिस्ट्रिक्टेड नाहीये. ओके. एम्प्लॉई आणि एम्प्लॉयर मध्ये आहे. जर का कुठल्याही प्रकारे सेक्शुअली त्यांना कुठल्याही कमेंटनी किंवा फिजिकली त्रास दिला तर ते कायद्याचा उपयोग केला जातं. आणि हे फक्त महिलांसाठी नाहीये, जेंट्ससाठी पण आहे. ओके. हे कायदा दोघांसाठी आहे. ओके. आणि ह्यामध्ये मोस्टली पॉझिटिव्हली पण असतात, कधी कधी हे नेगेटिव्ह कमेंट्स
म्हणजे काय म्हणतात, कॉम्प्लिमेंटला निगेटिव्हली घेतले तरी हे कायद्याचं मिसयूज केलं जातं. जसं की आता कधीतरी मॅनेजरनी जाता येता असं म्हणले, यू आर लुकिंग सो ग्रेट. म्हणजे हे मला नाही वाटत हे सेक्शुअली काही असेल, बरोबर, पण आता समोरच्यांनी ते चुकीचं वेनी घेतलं तरी हे त्याचं मिसयूज होतं. आता या केसमध्ये म्हणजे ऑफिसेसमध्येच हे मॅटर हँडल करायला पाहिजे की डायरेक्ट केस करायला पाहिजे, म्हणजे तुम्ही काय म्हणजे कोर्टात यायला पाहिजे? हो, माझं सजेशन असेल की तुम्ही जे असेल इंटरनली, कारण की तिथं पण एक चांगलं कमिटी बसवलं गेलंय, ते पण एक्सपिरियन्स्ड असतात. जे खरंच झालं असेल तर त्यांनी पण त्याच्यावर व्यवस्थित ते निर्णय देणार. बरोबर. तर इंटरनली केलेलं कधीही चांगलं. ओके. कारण की कोर्टाचं प्रोसिडिंग टाइम कन्झ्युमिंग आहे, मग पैशाचं पण तुम्हाला इन्व्हेस्ट करावं लागतं, वेळ, आणि परत आपलं इज्जत पण जातं ना कोर्टात. ओके. आता हा झाला पॉश बद्दल, म्हणजे लेडीजला पण तोच लागू होतो आणि जेंट्सला पण होतो. येस. दुसरी गोष्ट, बऱ्याच वेळा असं पण होतं की एखादा एम्प्लॉयर आहे, बऱ्याच वेळा त्याच्यावर प्रेशर आणून त्याच्याकडनं रेझिग्नेशन घेतलं जातं किंवा आणखीन प्रकारे त्रास देऊन त्याला काढलं जातं. तर अशा एम्प्लॉयसाठी काही संरक्षणासाठी त्याच्या काही कायदा आहे आपल्या ह्याच्यामध्ये? कारण की ऍट द टाइम ऑफ जॉईनिंग तिथं टर्म्स आणि कंडिशन आहे, ते सगळं वाचूनच एक्सेप्ट करून ते जॉईन होतात. बरोबर. त्यामुळे त्याच्या बाहेर कुठलीही कंपनी असं अनएथिकली वागणार नाही. ओके. पण बाय चान्स जर का खरंच चुकीचं झालं असेल तर आपल्याकडे लेबर कोर्ट आहे, तिथं आपण क्लेम करू शकतो. म्हणजे तिथं पण लिगल पॅनल्स वगैरे असतात. ओके. ते जे करतील ते लिगलीच करणार. ओके. म्हणजे HR म्हणा किंवा ती कमिटी असेल तर ती त्यांच्या इव्हन लिगल पॅनल्स असतात. ओके. प्रत्येक कंपनीला लिगल पॅनल्स आहे. ओके. म्हणजे मी म्हणेल क्राईम थांबवण्यासाठी किंवा घटस्फोट थांबवण्यासाठी लोकांनी काय पावलं उचलावीत? म्हणजे एक फिमेल ऍडव्होकेट मी म्हणणार नाही, एक ऍडव्होकेट म्हणून तुम्हाला काय वाटतं, म्हणजे काय करायला हवं आजकाल? कारण एवढे केसेसचे प्रमाण वाढलेत की जो तो उठतो तो म्हणतो की मी बघून घेईल तुला कोर्टामध्ये. मला असं वाटतं सुरुवात घरापासून व्हायला पाहिजे. पहिला आपल्याला लहानपणीपासूनच आपण एज्युकेट करू की काय चांगलंय, काय चुकीचं आहे, काय बरोबर आहे. आणि सेकंड सुरुवात होते शाळेतनं. तर पेरेंट्सने त्या टीचर्सला न घाबरवता, ठीक आहे मी मान्य करते ते अननेसेसरी मारणं चुकीचं आहे, पण जेव्हा ते बरोबर आहे तर ते टीचर्सला फ्रीली त्यांना फ्री हँड द्यायला पाहिजे. बरोबर. तेव्हाच ते आपल्या पोरांना चांगलं एज्युकेट करू शकतात की कोणाकडं कसं नाही का, कसं बोलायला पाहिजे. तुमचं मुलं कुठं उठतात बसतात, त्यांचं सर्कल काय आहे, त्यांचा बॅकग्राऊंड काय आहे. मी नाही म्हणत कंट्रोल करायला पाहिजे, पण कंट्रोल करण्यात आणि आपण त्यांच्यावर थोडं वॉच ठेवणं की ते खरंच चुकीचं पाऊल उचलतात का नाही, त्याच्यावर लक्ष ठेवायला पाहिजे. आणि मुलांना एज्युकेट करायला पाहिजे. मेन म्हणजे त्यांना तुम्ही एक्झाम्पल्स दाखवू शकता की चुकीचं केल्याने काय होऊ शकतं आणि बरोबर केल्याने काय होऊ शकतं. बरोबर. जसं पॉक्सो मध्ये आपण मगाशी थोडंसं डिस्कस केलं होतं, बऱ्याच वेळा तो व्यक्ती कधी घरातलाच असतो, घराच्या बाहेरचे पण आहेत, आज कधी कधी घरात असतो. एक लेडीज म्हणून तुम्हाला काय वाटतं की त्या मुलांनी जर त्यांच्या पॅरेंट्सला म्हणजे आई वडिलांना सांगितलं की असं असं माझ्यासोबत घडतंय, तर त्यांनी काय करायला हवं, काय पावलं लगेच उचलायला हवेत? त्याला गप बसवायला पाहिजे का अवेअरनेस करायला पाहिजे किंवा कंप्लेंट करायला पाहिजे? काय वाटतं तुम्हाला? जर का हे घटना खरंच घडली तर ऑब्व्हियसली कंप्लेंटच करायला पाहिजे. कारण की एवढ्या लहान मुलांना तो जर का हॅरेस करू शकतो, तो अजून एक मुलाला पण करू शकतो. बरोबर. त्यामुळं ह्या सर्कमस्टन्सेस मध्ये कंप्लेंट केलेलं. आपण आता हे फॅमिली मॅटर्स क्राईम बद्दल बोललो, आता आपण थोडंसं फायनान्शियल याच्याकडे येऊयात. बऱ्याच वेळा काय होतं की काही जण चेक देतात आणि सांगतात की ह्या चेक तारखेला तू चेक टाक, पण बऱ्याच वेळा तो बाउन्स होतो. तर त्या केसेसमध्ये काय म्हणजे कोणाची चुकी असते आणि काय करायला पाहिजे समोरच्याने? जेव्हा आजकाल रिलेशन असं राहिलंय, स्वार्थासाठी राहिलंय. बरोबर. आता पहिल्यासारखं भावनिक रिलेशन एवढं राहिलेलं नाहीये. तर जेव्हा तुम्ही समोरच्याला पैसे देताय किंवा तुमचा जेव्हा व्यवहाराचा विषय आहे, ते मला असं वाटतं की ते तुम्ही व्यवस्थित लिगलीच करायला पाहिजे. ओके. म्हणजे रजिस्टर करायला पाहिजे डॉक्युमेंट. लिगल हा MOU असतं, मेमोरंडम ऑफ अंडरस्टँडिंग. ओके. पण बऱ्याच वेळा हे रिटर्न मध्ये न होता म्युच्युअल अंडरस्टँडिंग मध्ये होतात, मग त्यामधनच ह्या गोष्टी घडतात. तर
त्या केसमध्ये कसं हँडल करायला पाहिजे? मग त्यावेळी पण विश्वास तर असणार म्हणूनच आपण व्यवहार करतो, पण विश्वासासोबत आपण लिगली पण त्याला ऍड केलं तर पुढं होणारं जे निगेटिव्ह इम्पॅक्ट आहे किंवा आपला टाइम जाणार, आपल्याला स्ट्रेस येणार, आपलं नुकसान होणार, बरोबर, त्याच्याने आपण नक्कीच वाचू शकतो. ओके. त्यामुळे लिगली केलेलं कधीही बरं. आजकाल भ्रष्टाचाराचे पण प्रमाण खूप वाढलंय, तर म्हणजे दोन्ही गोष्टी आहेत, म्हणजे शिकलेले पण आणि लोक, अडाणी लोक पण, दोघंही बळी पडतात त्याला. पण ह्या भ्रष्टाचारापासून वाचण्यासाठी तुम्हाला काय वाटतं, काय करायला पाहिजे? आणि असे तुमच्याकडे कुठल्या केसेस आल्यात का की असं तुम्हाला वाटतं की लोकांना अवेअर करायला हवं याच्याबद्दल? मला असं वाटतं हे भ्रष्टाचार हे कन्सेप्टच चुकीचं आहे, कारण की सगळ्यांना त्यांचं कामाचं पगार मिळलं जातं. हो. त्यामुळं आणि जेवढं चुकीचं ते डिमांड करतात ते आहे, तेवढं चुकीचं जे देतात ते पण आहे. ते असं कोणाला ते सवय न लावता अँटी करप्शनला तुम्ही अप्रोच करू शकता. मी तर अगेन्स्ट आहे. ओके. नाही द्यायला पाहिजे. असा कुठला किस्सा घडलाय की म्हणजे ऍज अ लॉयर म्हणून तुम्ही एसीबी सोबत गेलाय कुठल्या गुन्ह्यासाठी? एका मॅटरमध्ये डिमांड येत होतं आणि ते नुसतं माझ्या मॅटरला अडथळा आणत होते. त्यावेळी मी पुणे स्टेशनच्या तिथंच आहे, तिथं अप्रोच झाले. तिथं पोलिसच असतात, त्यांना त्या सेक्शन दिलं जातं, ते आपल्याला कम्प्लीट कोऑपरेट करतात. त्यांनी जसं जसं बोलले ते फॉलो केलं तर ते कंट्रोलमध्ये पण, कारण की हे आपली रेस्पॉन्सिबिलिटी, आपली कंट्री हे आपली रेस्पॉन्सिबिलिटी. करेक्ट. तर चुकीच्या गोष्टीचं सवय न लावता तुम्ही ते स्टेप्स घेऊ शकता. खरं तर ॲडव्होकेटनी खूप चांगली माहिती दिली आहे. म्हणजे आपण, समाज आणि कायदा, बरेचसे तुमच्या मनातल्या प्रश्नांची उत्तरं कदाचित मिळाली असेल किंवा तुमचे काही प्रश्न राहिले पण असतील. तुम्ही कमेंट बॉक्समध्ये हे विचारू शकता ॲडव्होकेटना. पण जाता जाता मी ॲडव्होकेटना हेच म्हणेल की एक स्त्री म्हणून तुम्हाला काय वाटतं की काय मेसेज द्यायला पाहिजे? मॅन एक सोशल एनिमल आहे, तर आपल्याला काय काय रूल्स अँड रेग्युलेशन आहे आपण ते रूल्स अँड रेग्युलेशन फॉलो करावा. सिव्हिक सेन्स असावा प्रत्येक माणसाला. इथं तर आपल्या समाजात असं आहे, आपण घराबाहेर पडतोय तर पडतानाच आपल्या घरच्यांनाच इन्सेक्युरिटीज आहेत की, कारण की ऍक्सिडेंटचं प्रमाण एवढं वाढलंय. पोलीस लोकांनी किती हँडल करावं, पोलिसांनी किती कुठं कुठं लक्ष देणार. त्याच्या व्यतिरिक्त आपण सिव्हिक सेन्स वापरून आपण जे ट्रॅफिक रूल्स दिले ते ऍज इट इज फॉलो केलं तर ते व्यवस्थित सगळं हँडल होणार. ऍक्सिडेंटचं प्रमाण खूपच कमी होणार आहे. तुम्ही हल्ली बघू शकता, लोक अदालत झालं, नाही म्हणता गव्हर्नमेंटने शासनाकडे 2.5 करोडचं चलन जमा झाले. म्हणजे लोकांना हे चालतं की ट्रॅफिक रूल ब्रेक करायचं आणि चलन भरायचं, पण त्यांना रूल्स फॉलो नाही करायचंय. हेच लोक आउट ऑफ कंट्री जाऊन व्यवस्थित सगळं फॉलो करतात. बरोबर. पण आपल्या इंडियामध्ये आल्यावर ते आपल्या दिलेल्या लिबर्टीला मिसयूज करतात. त्यामुळे माझं असं म्हणणं आहे की तुम्ही सिव्हिक सेन्स अप्लाय करा. सगळे आपलेच लोक आहेत. बरोबर. त्यामुळे तुम्ही जे रूल्स अँड रेग्युलेशन आहे व्यवस्थित फॉलो करून तुम्ही ट्रॅव्हल करू शकता. कारण की ह्युमन हा सोशल एनिमल आहे आणि आपलं लाईफ एकच वेळा असतं. ते जे बोलतात मागचा जन्म पुनर्जन्म हे कोणी बघितलेलं नाही. मला असं वाटतं स्वतः पण कोणाचं त्रास करून घेऊ नये आणि आपण पण दुसऱ्यांना त्रास नाही द्यायला पाहिजे. सगळ्यांनी आपल्या आपल्या बाउंड्रीज मध्ये, रिस्ट्रिक्शन मध्ये राहून सगळ्या आपल्या आपल्या ड्युटीज आणि रेस्पॉन्सिबिलिटी निभवत राहिले तर सगळ्यांचं लाईफ इझी होऊन जाईल. बरोबर. आता हा जो आपला एपिसोड आहे हा नारी शक्तीसाठी आपण डेडिकेट करतोय मोस्टली, पण आपण बाकीच्या समाजाचं पण याच्यामध्ये बरंचसं कव्हर केलं. तर जाता नारी शक्तीसाठी म्हणजे आजकाल एआयचा वापर खूप होतोय, त्याच्यामुळे बऱ्याचशा ज्या गोष्टी घडायला नको त्या घडतात. तर मुलींसाठी किंवा महिलांसाठी म्हणजे सोशल मीडिया आणि एआय याच्याबद्दल तुम्हाला काय वाटतं की काय करायला हवं आणि काय नको? माझं असं म्हणणं आहे, ते 2 मिनिटाचं काहीतरी चांगलं वाटण्यासाठी ते तुम्ही तुमचं जे प्रायव्हेट डेटा लीक करताय ते लीक न करता तुम्ही तुमच्या प्रायव्हसी सिक्युअर ठेवा. बाकीच्या ह्याच्यात बळी पडू नका. आपल्याला माहित नाही आपला डेटा ते कशा प्रकारे मिसयूज करतात ते, तर आपण लेडीज म्हणून रिस्क नाही घ्यायला पाहिजे असं मला वाटतं. ओके. खरं तर आता हे झालं एआय आणि बाकीच्या सोशल मीडियाचं, पण बऱ्याच वेळा काय होतं की सायबर क्राईममध्ये समोरून कॉल येतो आणि असं सांगितलं जातं की
अरे नाही, मी तुमचा नातेवाईक बोलतोय. बऱ्याच वेळा आवाज पण क्लोन केला जातो किंवा फेस पण क्लोन केला जातो. तर अशा केसेसमध्ये OTP मागतात. तर खरंच म्हणजे लगेच विश्वास ठेवून द्यायला पाहिजे का नाही द्यायला पाहिजे? कारण बऱ्याच वेळा काय होतं की भावनेच्या भरात आपण देऊन टाकतो आणि त्याच्यातनं आपल्याला माहिती आहे की आपलं अकाउंट रिकामं होतं. तर याच्यासाठी काय करायला पाहिजे? OTP हे वन टाइम पासवर्ड आहे. हे स्वतःशिवाय कोणाला देऊ नये. कुठले इवन बँकिंग एम्प्लॉईनी मागितलं तरी द्यायला नाही पाहिजे. आणि जेव्हा आपण कुठलं तरी अकाउंट ओपन करतो, काय करतो, तेव्हा लागतं, ठीक आहे, तेव्हा देऊ. पण नंतरच्या वेळी कोणी मागितलं तर ते देऊ नये. ओके. त्याचा मिसयूजच होणार आहे. ओके, नक्कीच. एक लेडीज म्हणून म्हणजे ॲडव्होकेटनी खूप चांगला मेसेज दिलेला आहे. आपल्या या नारीशक्ती पॉडकास्ट सिरीजमध्ये म्हणजे आजचे जे आपल्या गेस्ट होत्या त्या होत्या ॲडव्होकेट मनीषा शेट्टी. कायदा, समाज आणि आपण याबद्दल त्यांनी खूप चांगली उदाहरणं दिलेत. काय करायला हवं, काय करायला नको आणि समाजामध्ये आपण कसं राहायला हवं किंवा समाजालाही आपण काही देणं लागतो, त्याच्यासाठी त्यांनी एक संदेश पण दिला ट्रॅफिकचा, जे ट्रॅफिक व्हायलेशन्स. तर आजच्या ज्या आपल्या गेस्ट होत्या त्यांनी खूप चांगली माहिती दिली. जर तुम्हालाही काही प्रश्न असतील त्यांच्याबद्दल विचारायचे वाटेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये टाका. त्या प्रश्नांची उत्तरे नक्कीच तुम्हाला देतील. आणि अशाच एका स्त्री शक्तीच्या आपण पुढच्या भागात भेटणार आहोत. तुम्हाला सगळ्यांना नवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा. आणि ॲडव्होकेट मनीषा शेट्टी, तुम्ही आमच्या पॉडकास्टमध्ये आलात. तुमच्या पुढील वाटचालीत खूप खूप शुभेच्छा. थँक्यू.